मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त आपली जिल्हा परिषदेची मराठी शाळा असेल किंवा आपल्या गावाची माध्यमिक शाळा असेल, या कार्यक्रमासाठी उपस्थित दोघं शाळेचे माननीय मुख्याध्यापक तसेच सरपंच उपसरपंच सर्व माझे सहकारी सदस्य तसेच यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे हे सर्व जिल्हा परिषद शाळेचे आपले शिक्षक व शिक्षिका व ग्रामस्थ बंधू, आज आपण जो दिवस साजरा करतोय सत्काराचा, तर यामध्ये सर्वात जास्त जे काही योगदान असेल तर हे माझ्या सर्व शिक्षक बांधवांचं आहे आणि माझ्या ग्रामस्थांचं आहे. या मुख्यमंत्री माझी शाळाच्या माध्यमातून त्यांना जे काही बक्षीस मिळालं त्या बक्षिसाचा विनियोग त्यांनी अतिशय चांगल्या कामासाठी करावा अशी मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सूचना करेल. या अगोदर देखील आपण मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल यांना सर्व प्रकारची मदत ग्रामपंचायत असेल किंवा व्यक्तिगत माध्यमातून आपण करत असतो. यापुढे देखील आपलं सर्व प्रकारचं सहकार्य भविष्यात देखील त्यांना आपल्याकडनं राहील अशी मी या कार्यक्रमाच्या वतीने त्यांना ग्वाही देतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तसेच पुन्हा एकदा दोघं मुख्याध्यापक आणि गुरूंचे मनापासून आभार मानून सत्कारसाठी जे आले याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आमचे श्रद्धास्थान आदरणीय ललित भाऊ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण पाटील, आदरणीय मार्गदर्शक शशिकांत पवार, आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच पवा, तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचा पूर्ण शिक्षक स्टाफ, आपल्या ग्रामपंचायतीचे सन्मान्य सर्व सदस्य, ग्रामसेवक साहेब, पत्रकार बंधू, शिक्षक बंधू आणि भगिनी, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शासनाच्या योजनामध्ये आपल्या शाळेला तृतीय क्रमांक मिळाला आणि आपण ग्रामपंचायतीवरती आमचा जो सत्कार केला, सर्वप्रथम मी संपूर्ण ग्रामपंचायत टीमचे आभार व्यक्त करतो. सुंदर शाळा माझी शाळा हा शासनाचा जो उपक्रम होता, तर या उपक्रमामध्ये असं काही निकष होते, एकूण 150 गुणांचे मार्कांचे निकष होते आता सरांनी सांगितलं आणि ते निकष माहिती करून द्यायची होती. तर आम्ही सुरुवातीला आपल्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे आम्ही माहिती भरून दिली. एकूण 150 गुणांची माहिती होती. आम्ही कुठल्याही बक्षिसाच्या लोभाने माहिती भरलेली नाही. आपल्याकडे जी सत्य परिस्थिती आहे ते तुम्ही आम्ही ती माहिती भरली आणि आम्हाला जवळजवळ 112-15 पर्यंत गुण आम्हाला प्राप्त झाले आणि नंतर आम्ही ती माहिती ऑनलाईन भरल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची दखल घेतली गेली आणि प्रत्येक शाळेला तपासणीसाठी त्यांनी भरारी पथकं नेमली आणि ज्यावेळी शाळेमध्ये आमच्याकडे पथक आले त्यांनी जेव्हा आम्ही भरलेली माहिती चेक केली तर त्यांनी उलट आम्हाला सांगितलं, म्हणजे सर तुमच्या शाळेमध्ये तर 112 गुण तुम्हाला आज प्राप्त झाले असून तुमचे गुण वाढतील. म्हटलं आम्हाला वाटतं उलट आमचे गुण कमी होतील. म्हणजे कसं काय वाढतील? म्हणजे तुमच्या शाळेला तुम्ही त्या राऊंड मारलेला आहे त्यावेळेला काय झालं होतं भाऊ, ज्यावेळेला पावसाळ्याचे दिवस होते, बगीचा होता, म्हणजे शाळेमध्ये बाग तयार केली होती त्यावेळी आम्ही कोथंबीर मुळा वगैरे त्यावेळी लावलेलं होते, त्याच्या फोटो टाकलेले होते आणि ज्यावेळेस कमिटी आमच्याकडे पाहायला आली तेव्हा ते आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जीर्ण झाले म्हणून आम्ही राऊंड मारून दिले. परंतु आम्हाला कमिटीने सांगितलं की सर त्यावेळेला होते तुमच्याकडे फोटो आहे ना, आता पावसामुळे ते संपले, आता तुम्ही दुसरे लावणारच ना. त्यावेळी त्यांनी आम्हाला अजून 8 गुण दिलेले आहे, म्हणजे आमच्याकडे 112 गुण झालेले आहेत आणि आम्ही त्यांना काही विचारलं नाही की आम्हाला बक्षीस मिळेल का काही नाही. सर तुमचे गुणदान दिलेले वरती माहिती पाठवली आणि नंतर 1 महिन्यानंतर असं समजलं की बा आपल्याला आता तालुक्यावरती बक्षीस वितरण समारंभासाठी कोणकोणत्या शाळा निवडतात त्यांची आपल्याला आता यादी केली जाईल. नंतर आम्ही ललित भाऊचे संपर्क केला. म्हटलं भाऊ अशी अशी टीम आपल्याकडे आली होती, आपल्या शाळेला अशी अशी माहिती भरली होती. भाऊनी सांगितलं की बा तुमच्याकडे जी माहिती ॲक्च्युअली ती तुम्ही सर्व पाठवून दिली ना. हा म्हटलं भाऊ ना, म्हटलं मग आपण इथे पाठपुरावा केला तर फार बरं. भाऊ म्हणे तुम्ही माहिती पाठवून दिली, वरती करून दिली आहे ना, ती आता जी होईल ते आपण पाहू म्हणे असं. मग नंतर आम्हाला 1.5 महिन्यानंतर असं समजण्यात आलं की तुमची शाळा 3ऱ्या क्रमांकाला कुठेतरी प्राप्त झालेली आहे. तरी आम्हाला खूप आनंद झाला का, कारण आपण कुठल्याही बक्षिसाचं हेतू मनात ठेवलेलं नव्हतं आणि आपल्याला 3रा क्रमांक प्राप्त झाला ना, खूप अभिमान वाटला. मग आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं.
त्यावेळी आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे शशिकांत भाऊ, आमचे शाळा अध्यक्ष वगैरे आम्ही कार्यक्रमात गेलो. त्या ठिकाणी आम्हाला 1 लाखाचं बक्षीस दिलं, प्रमाणपत्र दिलं. आम्हाला त्याच्यावरती असा विश्वास वाटायला लागला की बा हा बक्षीस आपल्याला आपल्या केंद्रातून नवीन तालुक्यातील 3रा क्रमांक आला. परंतु ज्यावेळी आम्ही कार्यक्रम पाहिला त्यावेळी दुग्ध शर्करा योग म्हणजे असा, गोसाई हायस्कूल सुद्धा भाऊ आपली शाळा आहे, माध्यमिक विद्यालय सुद्धा आपली शाळा आहे आणि जिल्हा परिषद शाळा सुद्धा आपली शाळा आहे. म्हणजे आपल्या तिघो शाळांना बक्षीस मिळालं याचा जास्त आम्हाला अभिमान वाटला. आणि ही जिल्हा परिषदची शाळा आहे, ही आपली शाळा नसून हा एक माझ्या बांबरूड गावाचा एक अभिमान आहे असं मला जास्त अभिमानाने सांगावं वाटतं. आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता आम्हाला हे शिक्षकांना कार्य करण्याची जो एक ऊर्जा मिळालेली आहे, पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला असा प्रयत्न करायचा आहे की आम्ही कोणत्या टप्प्यामध्ये कमी पडलो, आपल्याला 150 पैकी गुण पाहिजे तर 112च का पडले, कोणत्या टप्प्यामध्ये आम्ही मागे राहिलो, त्याच्यासाठी आम्ही शहनिशा करणार आहोत. आणि पहिला तर जाऊ द्या, परंतु यदा कदाचित 2रा क्रमांक आम्ही पुढच्या वर्षी पटकावल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी असं आश्वासन देतो. आणि आयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली मी त्यांचे आभार मानतो. आणि आमचा सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी पूर्ण सर्वस्व मुख्याध्यापकांना त्यांनी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, धन्यवाद. Kalau